हायपरटेन्शन इन यंग पॉप्युलेशन अलॉंग विथ द करोनरी आर्टरी डिसीज अँड हायर हार्ट रेटच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रसाद पोटदुखे, कन्सल्टंट फिजिशियन, डायबिटॉलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट. 18 वर्षाचा अनुभव असून पोटदुखे हॉस्पिटल, सिव्हिल लाईन, चंद्रपूर इथे कार्यरत आहेत. डॉक्टर, हायपरटेन्शनची व्याख्या कशी करावी आणि एखाद्या व्यक्तीला हायपरटेन्शन आहे असा निष्कर्ष कधी काढावा? नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद पोटदुखे सर्वांचं इथे स्वागत करतोय. मी ॲज अ जनरल फिजिशियन म्हणून कार्यरत आहे चंद्रपूरला आणि गेल्या 18 वर्षापासून माझं स्वतःचं इथे हॉस्पिटल सेटअप आहे. ब्लड प्रेशर म्हटलं तर आपल्याला समजतं की ब्लड प्रेशरचे वेगवेगळे प्रकार राहतात. तर वयाच्या 18च्या नंतर जर सामान्यतः जर ब्लड प्रेशर आपलं सिस्टोलिक ब्लड प्रेशर 140च्या वर जर असेल आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर हे 90च्या वर असेल तर आपण त्याला ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू करतो आणि ब्लड प्रेशरची सुरुवात झाली असे गृहीत धरून त्यांना रेग्युलर चेकअप करायला सांगतो. डॉक्टर, हायपरटेन्शन पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो का? नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद पोटदुखे सर्वांचं इथे स्वागत करतोय. मी ॲज अ जनरल फिजिशियन म्हणून कार्यरत आहे चंद्रपूरला आणि गेल्या 18 वर्षापासून माझं स्वतःचं इथे हॉस्पिटल सेटअप आहे. बघितलं तर आपल्याला कळेल की ब्लड प्रेशर हे पूर्णतः क्युअर होत नाही. याच्यासाठी आपल्याला लॉंग टर्म थेरपी आणि रेग्युलर ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला रेग्युलर फिजिशियनकडे जाऊन चेकअप करणं गरजेचं आहे. तुम्हाला त्याचा चार्ट मेंटेन करणं गरजेचं आहे. तो फिजिशियनच ठरवेल की तुमच्या मेडिसिनचा जो डोज आहे तो कमी करायचा किंवा जास्त, पण तो पूर्णतः संपत नाही. आपल्याला त्याला रेग्युलर मेडिकेशननीच कंट्रोलमध्ये ठेवता येतं. डॉक्टर, तरुण रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे का? जर होय असल्यास त्याचे मूळ कारण काय असू शकते? नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद पोटदुखे सर्वांचं इथे स्वागत करतोय. मी ॲज अ जनरल फिजिशियन म्हणून कार्यरत आहे चंद्रपूरला आणि गेल्या 18 वर्षापासून माझं स्वतःचं इथे हॉस्पिटल सेटअप आहे. देर आर लॉट मेनी कॉजेस. बरेचसे कारणं आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला यंग पेशंटमध्ये, पर्टिक्युलरली जी यंग जनरेशन आहे त्याच्यामध्ये हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस दिसतात. पर्टिक्युलरली सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे व्यायामाची न करणे, स्ट्रेस, कोमॉर्बिडिटीज म्हटलं तर म्हणजे घरी कोणाला आजार असेल म्हणजे ब्लड प्रेशर आणि शुगरचा, तर फॅमिलीच्या मुळे त्या यंग पेशंटमध्ये पण ते जीन्स ट्रान्समिशन होऊन त्यांना ब्लड प्रेशर आणि शुगरचा आजार असू शकतो. कोमॉर्बिडिटीज कंडिशन म्हणजे पहिले लॉंग टर्म कॅन्सर असेल किंवा मग काही जुनी बिमारी असेल त्याच्यामुळे पण त्यांना हा प्रॉब्लेम उद्भवू शकतो. तर रेग्युलर चेकअप करणं खरंच गरजेचं आहे आणि याच्यासाठी जी लाईफस्टाईल आहे ती चेंजेस करणं जरुरी आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर एक्झरसाईज पाहिजे, नियमित तुमचा व्यायाम चांगला राहिला, प्रॉपर डाएट राहिलं तर तुमचं ब्लड प्रेशर पण कंट्रोल राहील आणि पुढच्या येणाऱ्या ज्या बिमाऱ्या आहेत त्या होण्याचे चान्सेस कमी राहतील. डॉक्टर, हायपरटेन्शनची व्याख्या कशी करावी आणि एखाद्या व्यक्तीला हायपरटेन्शन आहे असा निष्कर्ष कधी काढावा? नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद पोटदुखे सर्वांचं इथे स्वागत करतोय. मी ॲज अ जनरल फिजिशियन म्हणून कार्यरत आहे चंद्रपूरला आणि गेल्या 18 वर्षापासून माझं स्वतःचं इथे हॉस्पिटल सेटअप आहे. ब्लड प्रेशर म्हटलं तर आपल्याला समजतं की ब्लड प्रेशरचे वेगवेगळे प्रकार राहतात. तर वयाच्या 18च्या नंतर जर सामान्यतः जर ब्लड प्रेशर आपलं सिस्टोलिक ब्लड प्रेशर 140च्या वर जर असेल आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर हे 90च्या वर असेल तर आपण त्याला ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू करतो आणि ब्लड प्रेशरची सुरुवात झाली असे गृहीत धरून त्यांना रेग्युलर चेकअप करायला सांगतो. धन्यवाद डॉक्टर.